जन्मकुंडली म्हणजे काय? ग्रह आणि योग यांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो? तर जन्मकुंडली म्हणजे काय? कोणत्या व्यक्तीच्या जीवनावर ग्रह काय परिणाम करतात यावर एक सुंदर लेख लिहिलेला आहे. तो नक्की सर्वांनी वाचावा अशी सर्वांना नम्र विनंती आहे. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण जन्मकुंडली याविषयी बोलणार आहोत. जन्मकुंडली याविषयी बोलणार आहोत. जन्मकुंडली म्हणजे काय? आता जन्मकुंडली म्हणजे काय हे आपण बघूया. आता जन्मकुंडली ही केवळ ग्रहांची मांडणी नसून ती व्यक्तीच्या आयुष्याचा एक आरसा आहे. त्यावर आधारित एक सुंदर लेख खालीलप्रमाणे आहे, तर तो तुम्ही नक्की वाचावा. जन्मकुंडली, तर जन्मकुंडलीबद्दल आपण बघूया. आता आपल्या आयुष्याचे आकाशदर्शन मानवी जीवन हे रहस्याने भरलेलं आहे. आता आपण कोण आहोत, आपले भविष्य काय असेल आणि आपल्या आयुष्याचा मार्ग कोणता, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा एक प्राचीन आणि शास्त्रीय मार्ग म्हणजे जन्मकुंडली. जन्मकुंडलीद्वारे आपल्याला या सर्व वरील प्रश्नांची उत्तरे मिळतात. बघा, आता काय आहे ही जन्मकुंडली? पहिल्या भागात बघूया. ज्या क्षणी आपण या पृथ्वीवर जन्म घेतो त्या क्षणी आकाशात ग्रहांची जी स्थिती असते त्याचा काढलेला एक नकाशा म्हणजे जन्मकुंडली. यालाच आपण पत्रिकेचा आराखडा असे सुद्धा म्हणतो. आता यामध्ये 12 घरे आणि 9 मुख्य ग्रह असतात. आता हे ग्रह आपल्या जीवनातील सुख दुःख, यश अपयश आणि स्वभाव ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आता दुसऱ्या भागामध्ये बघूया. आता कर्माचा आरसा. आता अनेकांना वाटतं की कुंडली म्हणजे केवळ भविष्य वर्तवणारे साधनच आहे, पण खऱ्या अर्थाने कुंडली हा आपल्या संचित कर्माचा आरसा आहे. आता आपण मागील जन्मात काय पेरले त्याचे फळ आपल्याला या जन्मात कोणत्या स्वरूपात मिळेल याचे संकेत आपल्याला कुंडलीतून मिळते. आपण मागच्या जन्मी काय कर्म केले त्याचे फळ आपल्याला या जन्मी मिळते, तर हे कुंडलीमधून आपल्याला समजते. आता तिसऱ्या भागामध्ये काय बघणार आहोत आपण? जीवनाचे मार्गदर्शन करणारी दिशा. आता आयुष्यात जेव्हा आपण गोंधळलेलो असतो तेव्हा आपल्याला कुंडली ही एका होकायंत्रासारखी आपल्या जीवनात काम करते. आता शिक्षण आणि करिअर, कोणत्या क्षेत्रात प्रगती होईल? स्वभाव कसा असेल, आपल्यातील बलस्थाने आणि उणिवा कोणत्या? आता आरोग्याच्या बाबतीत भविष्यात कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल? नातेसंबंध याच्या बाबतीमध्ये आपला जोडीदार किंवा लोकांशी असलेले संबंध कसे असतील, आणि हे सर्व आपल्याला कुंडलीद्वारे कळते. स्वभाव, शिक्षण, आरोग्य हे आपल्याला कुंडलीमधूनच समजते. आता चौथ्या भागामध्ये आपण काय बघणार आहोत? नशीब की प्रयत्न. आता कुंडली आपल्याला दशा आणि गोचर म्हणजे काय? ग्रहांची जी हालचाल असते याच्याद्वारे, गोचरद्वारे सांगते की सध्याची वेळ आपल्यासाठी अनुकूल आहे की प्रतिकूल. पण त्याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण नशिबावरच अवलंबून राहावे. कुंडली आपल्याला सावधान करते. जर पाऊस पडणार असेल तर कुंडली आपल्याला छत्री घेण्याची सूचना देते. पाऊस थांबवणे आपल्या हातात नसते, पण पावसात भिजायचे की नाही हे आपल्या हातामध्ये नक्की असते. याचाच अर्थ कुंडली आपल्याला दिशा दाखवते आणि आपण त्या दिशेने जायचे की नाही हे आपल्यावर डिपेंड असतं. आता पाचव्या भागामध्ये काय पाहायचं? ते एक आध्यात्मिक दृष्टिकोन. आता जन्मकुंडली हे केवळ ज्योतिषशास्त्र नसून हे एक मानसशास्त्रही आहे. ती आपल्याला स्वतःला
समजून घेण्यास मदत करते. जेव्हा आपल्याला आपली कुंडली समजते तेव्हा आपण स्वतःच्या मर्यादा स्वीकारतो आणि आपल्या गुणांना अधिक चांगल्या प्रकारे विकसित करतो. आता थोडक्यात सांगायचे तर कुंडली हा एक आपल्या आयुष्याचा मार्ग दाखवणारा नकाशा आहे. आता प्रवासाला निघताना नकाशा सोबत असला की रस्ता बिलकुल चुकत नाही. तसेच कुंडलीचा आधार घेतल्यास जीवनाचा प्रवास अधिक सुसह्य आणि यशस्वी होतो. तर आता हे आपण वर कुंडली म्हणजे काय आणि कुंडली आपल्या जीवनावर कसा कुंडलीचा परिणाम होतो हे बघितलं आहे. आता आपण कुंडलीतील ग्रह आणि योग याविषयी माहिती बघणार आहोत. आता कुंडलीतील ग्रह आणि योग हे केवळ आकाशातील ताऱ्यांची स्थिती नसून ते आपल्या जीवनातील विविध घटकांनी आणि स्वभावाचे सूचक असतात. जेव्हा 2 किंवा अधिक ग्रह ठराविक कोनात किंवा एकाच घरात येतात तेव्हा तो योग तयार होतात. आता खाली काही महत्त्वाचे ग्रह आणि योगाची माहिती दिलेली आहे. आता पहिलं ग्रहाचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो हे पहिल्या भागामध्ये आपण बघूया. आता प्रत्येक ग्रहाकडे विशिष्ट ऊर्जा असते जी आपल्या आयुष्यातील ठराविक क्षेत्रावर नियंत्रण ठेवते. प्रत्येक ग्रहाची आपापली एक ऊर्जा असते आणि ती नियंत्रित ठेवते. आता पहिला ग्रह कोणता पाहणार आहोत आपण तर सूर्यग्रह. आता सूर्यग्रह म्हणजे रवी. आता आत्मविश्वास, आरोग्य आणि सरकारी कामात यश मिळवून देण्याचं काम सूर्यग्रह करते. आता चंद्रग्रहामध्ये मन, भावना आणि आईशी असलेले संबंध दर्शवतो. तिसरा मंगळ ग्रह साहस, ऊर्जा आणि तांत्रिक कौशल्य देतो. मात्र मंगळ बिघडल्यास रागही वाढतो. आता बुद्धी, तर्क आणि व्यापारातील चातुर्यासाठी बुध हा महत्त्वाचा असतो. आता पाचवा ग्रह आहे गुरु. ज्ञान, नशीब आणि संतती सुखाचा हा कारक आहे. आता 6वा शुक्र. प्रेम, सौंदर्य, कला आणि भौतिक सुखांचा तो स्वामी आहे. आणि आता 7वा ग्रह कोणता? शनी शिस्त, कष्ट आणि कर्माचे फळ देणारा न्यायदेव हा शनी मानला जातो. आता पहिल्या भागामध्ये आपण 7 ग्रह पाहिले. आता दुसऱ्या भागामध्ये कुंडलीतील काही प्रभावी शुभ योग. आता आपण ग्रह पाहिले, आता आपण शुभ योग पाहणार आहोत. कुंडलीतील शुभ योग असल्यास माणसाला कमी कष्टामध्ये जास्त यश मिळते. आता आपण पहिला योग पाहूया. गजकेसरी योग हा पहिला योग. गुरु आणि चंद्र. आता हे आपण शुभ योग पाहतो. गुरु आणि चंद्र एकमेकांपासून केंद्रस्थानी 1, 4, 7 आणि 10 असल्यास हा योग होतो. अशा व्यक्तींना आयुष्यात खूप मान, सन्मान, संपत्ती आणि बुद्धी मिळते. याला गजकेसरी योग असे म्हणतात. आता बुधादित्य योग. जेव्हा सूर्य आणि बुध एकाच घरात असतात त्यावेळेस व्यक्ती अत्यंत बुद्धिमान आणि चतुर असते. आता तिसरा योग कोणता आहे? तो आहे राजयोग. ज्याच्या कुंडलीत असेल तर कुंडलीतील केंद्र आणि त्रिकोणाचे मालक एकत्र आल्यास राजयोग तयार होतो. आता जो व्यक्तीला सत्तेत किंवा मोठ्या पदावर नेतो. आणि आता चौथा योग आहे शशयोग. शनी स्वरातील मकर, कुंभ किंवा उच्च राशीत तूळ केंद्रस्थानी असल्यास हा योग होतो. आता जो व्यक्तीला दीर्घायुष्य आणि यश देतो, शशयोग. आता तिसऱ्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण? काही आव्हानात्मक किंवा अशुभ योग. आता काही योग जीवनात संघर्ष किंवा अडथळे
निर्माण करतात. आता ज्यातून आपल्याला संयम आणि दडा मिळतो. आता केमद्रुम योग. आता चंद्राच्या आजूबाजूच्या घरात कोणताही ग्रह नसल्यास हा योग होतो. त्यामुळे मानसिक एकाकीपणा किंवा आर्थिक अस्थिरता जाणवू शकते. पहिला केमद्रुम योग. आता दुसरा योग आहे तो कालसर्प योग. जेव्हा सर्व ग्रह राहू आणि केतूच्या मध्ये येतात तेव्हा हा योग निर्माण होतो. हा योग कष्टानंतर यश मिळवून देतो. आणि आता चौथा योग आहे विष योग. शनी आणि चंद्र एकत्र असल्यास मनात भीती किंवा नैराश्य निर्माण होण्याची शक्यता असते. आणि आता चौथ्या भागामध्ये पाहूया आपण ग्रहांची दशा आणि त्याचा परिणाम. नुसते योग असून चालत नाही, तर त्या ग्रहांची महादशा किंवा अंतर्दशा सुरू असणे गरजेचे असते. आता समजा तुमच्या कुंडलीत राजयोग आहे, पण त्या ग्रहाची महादशा तुमच्या वृद्धापकाळात आली तर त्याचा फायदा तरुणपणीच्या संघर्षात कमी मिळतो. आता महत्त्वाची टीप, कोणताही ग्रह पूर्णपणे वाईट नसतो. त्याचा आपल्या जीवनावर काही ना काही चांगला परिणाम पण होतो. आता उदाहरणार्थ शनी ग्रह आणि ग्रह हा कष्ट देतो. शनी ग्रह हा कष्ट देतो, पण तो आपल्याला परिपक्व पण बनवतो. तर शुक्र हा सुख देतो, पण तो विलासी बनवू शकतो. कुंडली हे या सर्व शक्तींचे संतुलन असते. आता आज आपण जन्मकुंडली म्हणजे काय, ग्रह आणि योग व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम करतात हे या लेखामध्ये बघितलं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.